नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय विश्वातली, कारण उद्धव ठाकरे गटानंतर आता शिंदे गटालाही धास्ती निर्माण झाली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हातून जाऊ नये म्हणून भीती निर्माण झालेली आहे. शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे, तर शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडूनही प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीशी केलेली आघाडी चुकीची होती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या वेगळ्या गटाला आमचा पाठिंबा आहे असं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे. ठाण्यामधील आनंद दिघे यांच्या निवासस्थानावरती ही प्रतिज्ञापत्र भरून घेतली जात आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, एका बाजूला धास्ती ही प्रत्येकालाच आहे, कारण अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होताना दिसून येत नाहीये. कुठल्या गटामध्ये राहायचं, उद्धवजींकडे जायचं की मग शिंदे गटाकडे जायचं, अशा संभ्रमावस्थेमध्ये असताना दुसरीकडे मात्र प्रतिज्ञापत्र ठाण्यातही लिहून घेतली जात आहेत. काय नेमकं त्या ठिकाणी सुरू आहे दिघेंच्या निवासस्थानी? अजित, खरं तर ज्या वेळेस उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली जात होती की ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत, त्यांचा उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा आहे, त्यावेळी याच शिंदे गटातील नरेश म्हस्के असतील किंवा अनेक नेते आहेत यांनी खिल्ली उडवली होती किंवा एक प्रतिक्रिया दिली होती, टीका केली होती की अशा पद्धतीनं कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून तुम्ही प्रतिज्ञापत्र लिहून घेताय, याचा अर्थ त्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही आहे किंवा ते सोडून जातील, या सगळ्यामुळे तुम्ही प्रतिज्ञापत्र लिहून घेताय का, अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या शिंदे गटानं जो उद्धव ठाकरे गट या गटावरती केली होती. पण तेच आता करताना शिंदे गट दिसतोय. नरेश म्हस्के जे आहेत, माजी महापौर जे आहेत, यांनी आनंद निवास, म्हणजे ज्या ठिकाणी आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना बोलून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहेत. प्रतिज्ञापत्रातील मुद्दे हेच आहेत की जे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व होतं, जे बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते, ते विचार घेऊन आणि त्या विचाराला जागून त्या विचाराला न्याय देण्याकरता एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांची त्यांनी साथ सोडलेली आहे. मात्र खरी शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांनीच हे सर्व होत आहे. त्यामुळे आमचं एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, हे सगळं या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे. आणि माझा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे, मी कुठेच जाणार नाही, अशा पद्धतीचे मजकूर जे आहेत या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे. म्हणजे कुठेतरी या सगळ्या प्रतिज्ञापत्रामध्ये एक स्पष्ट केले नरेश म्हस्के यांनी की ज्यांच्याकडून जे लिहून घेत आहेत त्यांनी उद्या जर सोडली, म्हणजे शिंदे गटाची साथ सोडली, तर त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र आहे. शेवटी याचा वापर जो आहे तो न्यायालयामध्ये होऊ शकतो, पण तिकडे देखील संभ्रमावस्थेच्या या संपूर्ण काळामध्ये ही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा ट्रेंड सुरू झालेला जो आता आपल्याला ठाण्यातही पाहायला मिळतोय. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद अजित. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. अमरनाथच्या शिवाजीनगर भागामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे.